अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. Delivery that bounces once and reaches the batter at head or chest height. The rules of cricket एक 2 मिनिट सर येथील मला रेकॉर्डिंग करत. Look at this bat and look at the sticker on the front. It says MRF. But here's the best part. MRF has never made a अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. the largest tire company in India. It makes tires माझ्या cars, bikes, even aircrafts, not bats. And yet, सर्व साधक बंधू भगिनींनो, most famous bats in the country. आपण पुणे येथील वामन शिष्टाचार मंडळाचे वामनदास प्रकाशन यांची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांचे जो संती बसविला ठावो हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. आज आपण आदर्श स्थानाचा आग्रह नको. येथे सद्गुरू श्री माऊलींनी साधना स्थानाविषयी सांगितलेल्या अटी तसे पाहिले तर आवश्यक आहेतच, पण त्या सगळीकडे लागू होतीलच असे नाही. त्यामुळे अशा बाबींचा आग्रह मुमुक्षूने धरू नये हे सांगण्यासाठीच येथे परी हा शब्द आला आहे. आपण व्यवहारातही परी पण शब्दाचे तोच अर्थ घेत असतो. उदाहरणार्थ, आपण जर एखाद्याला आग्रह केला की आम्ही आळंदीला दर्शनासाठी निघतोय, आमच्या बरोबर तुम्हीही चलाच, तर आपले मन कसे तोडावे असा विचार करून तो सरळपणे स्पष्टपणे नाही म्हणणार नाही, पण आडे वेळे देईल आणि शेवटी सांगेल की आलो असतो पण एक महत्वाचे काम राहिले आहे. याचा अर्थ त्याच्या वाक्यातील पण या एका शब्दामुळे त्याने आधी जे जे काही सांगितले त्या सगळ्याची वाट लागली. त्याचे पण म्हणणे म्हणजे मला आग्रह करू नका, जमले तर येईल असेच सांगणे आहे. त्याचप्रमाणे येथेही परी या शब्दाने श्री माऊलींनी जे आम्ही आधी सांगितले आहे ते आदर्श साधन स्थानाचे वर्णन होते. म्हणून तशा स्थानाचा आग्रह धरू नका. तसे स्थान सहज मिळालं तरच बघा असे सूचित करून ठेवलेले आहे. त्यामुळे सूचित देशे प्रतिष्ठाप्य या श्लोकातील
महत्वाचा जो भाग आहे की साधनेकरता शुद्ध देश हवा, त्याच्या करताही श्री भगवंताची श्री माऊलींनी पुढे मुख्य व आवश्यक अटी असे सांगितले आहे की परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेच निगूढ मत व्हावा का शिवालय. हे पार्था, यातही सगळ्यात महत्वाचे आवश्यक म्हणजे असे साधनेचे स्थान शोधून मिळावे की जे बाहेरून न दिसणारे मठस्थान तरी असेल किंवा शिवमंदिर तरी असेल. निगूढ शब्दाचा गर्भितार्थ श्री भगवंत येथे म्हणतात की या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत आवश्यक काय आहे तेवढंच आता सांगतो. पांडवा म्हणजे हे पार्था अर्जुना, आता या विवरणाचे सार त्वरित अर्थ सांगतो. तो असा सोलून अर्थ असा सांगतो तो असा की ऐसा ठाव जोडावा, अशी जागा निवडावी की तेच निगूढ मठ हो आवा का शिवालय. त्या स्थानी निगूढ असा मठ तरी असावा किंवा शिवालय तरी असावे. या दोन बाबी खरोखरीच अत्यंत महत्वाच्या आहेत. यातही या श्री माऊलीच्या सांगण्यातही एक आहे. एरवी निगूढ मठ याचा अर्थ गुप्त, बाहेरून न कळणारा असा मठ असे म्हटल्यावर शिवालय असे पुन्हा सांगण्याची काही जरुरी आहे काय? पण ते तसे येथे मुद्दाम सांगत आहे. तेथे एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की जो मठ असो किंवा शिवालय असो ते स्थान निगूढ असावे. ते स्थान बाहेरून सहजासहजी कळून न येणारे असावे. हा जो निगूढ शब्द आहे त्याला परिभाषेत एक विशेष स्थान आहे. निगूढ याचा अर्थ जे आहे पण वळून दिसत नाही, कळून येत नाही असे. सामुद्रिक शास्त्रात उत्तम पुरुषांची लक्षणे सांगताना एक विशेष लक्षण असे सांगितले आहे की पाण्याचा घोटा हा निगूढ असावा. पायाचा घोटा हा निगूढ असावा. कुर्मावरती गुढ कुल्फी, एरवी लहानसा गोटा उभे राहिल्यावर लगेच दिसतो, पण महापुरुषांचे असे विशेष लक्षण सांगितले आहे की त्यांनाही गोटा असतो पण तो वरून दिसत नाही. सामुद्रिक शास्त्रे आणखीही काही अवयव निगूढ असावेत असे सांगितले आहे. म्हणजे ते वरून उठावदार दिसायला नकोत. त्यानुसार मनुष्याची नाभी देखील निगूढ आणि सखोल असली पाहिजे. तो राजयोग असतो. गंभीर भूपती नाभी किंवा वर्तुळाच्या दिगंभीरा नाभी पुसांग प्रशस्त ते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह उच्चीचा असतो त्यांची नाभी गंभीर म्हणजे खोल आणि निगूढ असते, आणि रवी निश्चिता असता की बेंबीची गाठ वरच दिसते. संस्काराप्रमाणेच तत्वानुभूती. शास्त्रात निगूढ शब्दाचे असे वेगवेगळे अर्थविभाग येतात, पण मठ निगूढ असावा, वरून दिसू नये हे श्री माऊलींनी येथे आणखी एका वेगळ्या अर्थाने सांगितले आहे. साधकांमध्ये दोन प्रकारचे जन्मजात साधक असतात. त्यापैकी एका प्रकाराला सगुण साकार साधक म्हणतात व दुसऱ्या प्रकाराला निर्गुण निराकार साधक म्हणतात. मनुष्य प्राणी जन्मजन्मीचे संस्कार घेऊनच जन्माला येत असतो. त्याच्या चित्ताची जडणघडण त्याने स्वतःच्याच कर्माने करून घेतलेले असते. त्याच्या बुद्धीचा तेच विशिष्ट संस्कार असतात. म्हणूनच काही साधकांना जन्मजात सगुणाची ओढ असते आणि त्यामुळे त्यांना साकार साधक असे म्हणतात. काही साधकांना जन्मजात निर्गुणाची ओढ असते. मनुष्यामध्ये त्यांचे मन रमत नाही, त्यांनाच निराकार साधक असे म्हणतात. साधना काळात
याच संस्कार भेदामुळे दोघांनाही एकाच तत्वाचे वेगवेगळे अनुभव येतात. तत्व एकच, पण दोघे दोन प्रकाराने ते अनुभवतात. मागे एकदा 1982 साली मी देवासला गेलो असता परमपूज्य श्री शिवमतीर्थ स्वामी महाराजांच्या तिथल्या टेकडीवरच्या नारायण कुटीत संन्यास आश्रमातही गेलो होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे संध्याकाळी बाहेर अंगणात आम्ही चर्चा करीत बसलो होतो. बाजूला एका कॅसेट प्लेअरचा अनुप जलोटाच्या भजनाची कॅसेट हळू आवाजात वाजत होती. महाराज एका आराम खुर्चीत बसले होते आणि समोर साधकाला बसण्याकरता म्हणून मोकळी